गाईज, ॲक्च्युलीमध्ये मी तुम्हाला एक गेम सांगतो. कसं आहे की आपण आपली ओल्ड आयडेंटिटी आता विसरून जाल. लहानपणापासून आपल्याला सगळ्यात पागल बनवण्यात आलेलं आहे. जी आपली रिअल आयडेंटिटी होती, ती रिअल आयडेंटिटी आपली वाघ होती, पण आपल्यामध्ये बकऱ्याचं सॉफ्टवेअर टाकून आपल्याला बकरं बनवण्यात आलेलं आहे. तर फॉल्ट जर कम्प्युटरमध्ये जर सॉफ्टवेअर जर चुकीचं नाही बसलं तर मग आपण सॉफ्टवेअर डिलीट करतो. तर पण आता आपण असंच करणार आहे. आपण एक कम्प्युटरसाठी आपण आपलं सॉफ्टवेअर जे आहे ते मोबाईलचं सॉफ्टवेअर डाउनलोड झालं, महाराजांचं सॉफ्टवेअर डाउनलोड नाही झालं. त्याच्यामुळं हे सॉफ्टवेअर काय त्याच्याबद्दल मी बोलतो. हे सॉफ्टवेअर आहे की माझं नाव ऋतुराज हे माझं नाव नाही आहे. दुसरी गोष्ट, मी हा स्टुडंट आहे, ही माझी आयडेंटिटी नाही आहे. खरं सॉफ्टवेअर आपल्याला सांगतो काय डाउनलोड करायचं. आता ह्याच्याकडून हे सॉफ्टवेअर आहे, आपण स्वराज्यात आलोय, महाराजांनी आपल्याला पाठवलंय, महाराज आपले छत्रपती आहेत आणि महाराज आपले वडील आहेत. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हेच दोघं आपले पप्पा आहेत. हे जे लोक जर अन्यायासाठी नाही बोलत तर ते मुघलांचे लोक आहेत आत्तापासून. हे सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आपल्याला. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे आत्तापासून आपल्याला असंच ॲक्ट करायचं की आपल्याला महाराजांनी पाठवलं आणि आपल्याला मेल्याच्या नंतर महाराजांसोबत मिटिंगला जायचं. तुम्हाला जर मेल्याच्या नंतर महाराजांसोबत मिटिंगला जायचं असलं तर तुम्ही कशी लाईफ जगणार? आत्तापासून सगळ्या गोष्टी तसंच करायचं. जसं की ऑलिम्पिक्समध्ये होतं, 5 वर्ष पहिलं आपण ऑलिम्पिक्सची प्रिपरेशन करत असतो. 5 वर्षाच्या नंतर ऑलिम्पिक्स असते. म्हणून त्याच्यामुळं मेल्याच्या नंतर आपली मिटिंग महाराजांसोबत आहे नाही, फिक्सच आहे. ह्या गोष्टी जोडून चला. मेल्याच्या नंतर आपली मिटिंग छत्रपती संभाजी महाराजांसोबत फिक्स आहे. मग तुम्ही आपली लाईफ आता कशी जगणार? मला असंच म्हणायचं आहे, हे सॉफ्टवेअर आपल्याला डेव्हलप करायचं आता. हे स्वराज्याचं सॉफ्टवेअर आहे. स्वतःचे सॉफ्टवेअर आता स्वतःची आयडेंटिटी विसरून स्वराज्यासाठी काम करायचं आहे आणि मी नावाची गोष्ट विसरायची लाईफमध्ये आणि सगळ्यांच्या मागं छत्रपती संभाजी महाराजांना म्हणायचं. कारण की माझ्याप्रमाणे सगळे छत्रपती संभाजी महाराजांनीच पाठवले. आपण त्या मोहिमेवर आलो आता आणि आपण त्या आयडेंटिटी जी आपली जन्मत आयडेंटिटी होती, स्वराज्याची आयडेंटिटी, या आयडेंटिटीला आपण आत्तापासूनच फॉलो करायचं. आत्तापासून मरेपर्यंत नाही, मिटिंगला जाईपर्यंत. कारण की आपण मिटिंगला जाणार आहे. मृत्यू म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांकडून गिफ्टच आहे. कारण की ॲक्च्युलीमध्ये जस्ट नोटिफिकेशन गेल्याच्यानंतर आपल्याला मिटिंगला जायचं नाही. मग तुम्ही कसं जगणार? ही आपली रिअल आयडेंटिटी आहे. म्हणून आपली रिअल आयडेंटिटी अडॅप्ट करा. आणि बोलण्याच्या खूप गोष्टी आहेत. फक्त मला एवढं बोलायचं की मनातले मुघल आता मारायचे. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज कधीच दुनियामध्ये गेले नाही. ते फक्त इनविजिबल झाले आणि ते इथे गेले. ठीक आहे, आत्ताची सिच्युएशन काय चालू आहे की जे मुघल आहेत फक्त स्वतःच्या मुघलांमुळं लाईफमध्ये पुढे न जातात. जे मुघल आहेत लोक काय विचार करतात, झारपंथक काय, नेल्यावर काय, अशा गोष्टी सगळ्या निगेटिव्ह गोष्टी. आणि निगेटिव्हिटी म्हणजे आवडण्यापासून लँग्वेज. पण हे मनसबदारी बंद करायची आपल्याला. अन्यायासाठी आवाज नाही उठत आपल्याला. अन्यायासाठी आवाज उठत कारण की आपल्याला महाराजांसोबत मिटिंगला जायचं. फक्त हे रिझल्ट लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि आजपासून मी मनातले मुघलच माणूस स्टार्ट करणार आहे. आणि माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज तेव्हाच जिंकणार आहे जेव्हा एक कॉमन माणूस अन्यायासाठी लढत. आणि आजपासून आपण कॉमन नाही, आपल्याला महाराजांची पाठवली तर मग आपली जी ओळख होती ती सॉफ्टवेअरची डिलीट करून टाकायची. कारण ते मुघलाचं सॉफ्टवेअर आहे. मला फक्त एवढंच बोलायचं, आजपासून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेच. आपली ओळख फक्त छत्रपती संभाजी महाराजांपासून आहे. आणि आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते पण मराठी म्हणजे मावळा. आणि दुसरी गोष्ट आपल्याला त्यांच्यासोबत मिटिंगला जायचं नाही करायचं. तर फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. मग कसं जगणार तुम्ही? अजून पण आपल्याला खूप गोष्टी बोलायच्या. फक्त आम्ही ही मेंटॅलिटी टेस्ट नाही करणार, रियालिटीमध्ये उतरवणार. स्वराज्य म्हणजे स्वतःपासून एक्झाम्पल बनून केलेलं राज्य. स्वराज्याचा दुसरा उत्तर सांगतो, ते म्हणजे सगळे मुघलं मारून केलेलं राज्य. त्याच्यामुळं इथलं स्वराज्य जिंकायचं आता. इथलं बाद झालं, बाहेरचं जिंकलं महाराजांना. आता महाराज आपलं शरीर महाराजांचा किल्ला आहे. आता ते मुघलं लोक काय विचार करतील, निगेटिव्हिटी, पुन्हा मी हारलो तर काय होईल. ह्या मुघलांनी फक्त आक्रमण केलं त्याच्यावर. आपल्याला त्या मुघलांना मारायचं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडलेला आणि महाराज जर महाराज आहे ना, त्यांनी अफजल खानने फाडलेला. महाराज जर हात जोडायचे ना, महाराजांनी शाहिस्ते खानाला बी मारलेला. अन्याय झाला ना तलवार उचलायची, पुढच्या दगडा कापायचा. तो कोणता असं ना, कारण ती मुघलाची मनसब दाबली.
2 मिनिटाचं मारणं बास आहे बरं. 2 मिनिटाचं मरणं ठीक, चल मरणं मानतो मी, पण रोज मरणं हे सगळ्यात सगळ्यात खराब मरण आहे. ती म्हणजे औरंगजेबाची गुलामी. माहिती आहे का तुम्हाला औरंगजेबाची गुलामी करणे म्हणजे काय? मॉडर्न काळातल्या औरंगजेबाची गुलामी करणे म्हणजे अन्यायाला सहज सहज रोज जगत राहणे, याला म्हणतात औरंगजेबाची गुलामी करणे. आणि तो पण एक औरंगजेबाचाच मावळा आहे. सिंपल, तुम्ही आज नका लढू, औरंगजेबाला जिंकवणार ऑटोमॅटिकली. आणि मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे ते म्हणजे लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कारण की हार नाही मानली. कारण की आता ब्रिटिश छत्रपती संभाजी महाराज ही आपली रिअल आयडेंटिटी. माझ्यासाठी तर सगळ्यांच्या मागे छत्रपती संभाजी महाराज थांबलेले आहेत. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर मी त्याला बघणार अफजल खान, मी त्याला बघणार शाहिस्ता, मी त्याला बघणार औरंगजेब, आणि मी त्यांना मारणार. कारण की तुमच्या मनात जोपर्यंत मुघलांना मारणार तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज नाही जिंकू शकतो. त्याच्यामुळं महाराजांना उत्तर द्यायचं. आता हे गेम आपल्याला असं खेळायचं नाही मला ॲक्च्युलीमध्ये जिंकायचं आणि मला कम्फर्टेबल बाहेर जायचं नाही, महाराजांना भेटायला जायचं. हे फक्त लाईफ मध्ये लक्षात ठेवा, महाराजांना भेटायला जायचं. आपली मीटिंग फिक्स आहे तर मग कसं जगणार? तर मी येतो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपण हा गेम स्वारगेसाठी खेळतो आणि मीटिंग फिक्स. लक्षात ठेवा, मृत्यू येत चालले जवळ म्हणजे मीटिंग. जय शिवराज, शंभूराजे. हॅव अ नाईस डे आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.